जे भारत जे संविधान जामनेर येथील रामधन बोराडे यांना एक समर्पित ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्काराने प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि एक सोज्वळ, मनमिळावू आणि एक साधंसुधं असं व्यक्तिमत्व बोऱ्हाडेजींचं आहे. एक संघर्ष त्यांच्या जीवनामध्ये एक संघर्ष होता. त्या स्ट्रगल मधून ते पुढे आलेले आहेत आणि एक दुःख, वेदना, यातना त्यांनी आलेली आहेत. त्यांची परिस्थिती अतिशय हालाकीची परिस्थिती होती. त्यांनी इथपर्यंत मजल मारलेली आहे. आज समर्पित ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि विशेष म्हटलं म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि एक सेवानिवृत्त अधिकारी आहेत ते. एक आपल्या हातून एक चांगल्या प्रकारचं कार्य व्हायला पाहिजे. समाजसेवा व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून एक झपाटलेलं, एक गरिबीतून पाऊस लावून निघणारं असं व्यक्तिमत्व बोऱ्हाडेजींचं आहे. बोऱ्हाडेजी, आपलं टीव्ही 24 नॅशनल न्यूज मध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे बोऱ्हाडेजी. ज्येष्ठ समर्पित कार्यकर्ता पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. आपल्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हटलं म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आपल्याला हा पुरस्कार दिला गेलेला आहे. याच्या आधी आपण हा जो पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, याचं वितरण कुठे झालं आणि याचं स्वरूप काय होतं, काय सांगाल? त्याचं पुरस्कारचं वितरण जे झालं ते राज्याची विस्तारित राज्य कार्यकारिणी अहिल्यानगरला झाली. 5, 6, 7 जूनला झाली आणि 5 जूनला हा पुरस्कार मला वितरित करण्यात आलाय. स्वरूप काय होतं त्याचं? स्वरूप त्याच्यामध्ये एक ट्रॉफी होती आणि एक सन्मानपत्र आणि रोख 5,000 रुपये समितीतर्फे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मला पुरस्कारातून देण्यात आले. सर, आपल्याला एक चांगल्या प्रकारचा भारतरत्न असा पुरस्कार मिळालेला आहे आणि आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते आहे. आपले कार्यकर्ते एका चांगल्या प्रकारे एक आपल्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहेत. एक उत्साह, कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. तर या पुरस्कारासाठी आपली निवड कशी झाली? थोडक्यात काय सांगाल सर? पुरस्काराची निवड अशी होते की महाराष्ट्रामधून जी व्यक्ती विशेष कार्य करते त्यांना हा पुरस्कार दिला जातो. तर माझं कसं आहे की महाराष्ट्रामध्ये माझी ओळख भरपूर आहे. संघटनेच्या माध्यमातून मी महाराष्ट्र आपला कनिष्ठ वेंदा संघटनेचा रायगड जिल्ह्याचा जिल्हा सचिव होतो. त्यानंतर मी मंडळ सचिव झालो. आमच्या मीटिंगा वर्षभरात 3-4 मीटिंगा व्हायच्या. तर एक मीटिंग ह्या जिल्ह्यात झाली, दुसऱ्या जिल्ह्यात झाली. ते आता ₹500. तर आपल्यासारखी एखादी व्यक्ती जर आम्हाला भेटली आणि आम्ही त्यांना सांगितले की बाई तुम्ही पत्रिका लावून घ्या, विज्ञाननिष्ठ पत्रिका आहे. ह्याच्यामध्ये सगळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे लेख असतात. राज्यामधून चांगल्या लेखकांचे लेख असतात. तर तुम्ही पत्रिका लावून घ्या. याची वार्षिक वर्गणी ₹400 आहे. आता ती ₹500 झालेली आहे. तर तुम्ही ही वर्गणी पत्रिका लावून घ्या. वर्षाला आपल्याला 10 अंक मिळतील आणि नोव्हेंबर-डिसेंबरला जोड अंक मिळेल. तर तुम्ही ह्या ₹500 ऐवजी आम्हाला ₹1000 द्या. ते ₹1000 राज्याला जातील. ₹500 अंक मिळतील, 10 अंक आणि एक जोड अंक आणि राज्याला आर्थिक उत्पन्न म्हणजे राज्याचा कारभार त्याच्यावर चालेल. आणि नोव्हेंबर-डिसेंबरला आम्ही जाहिराती, देणग्या गोळा करतो आणि त्या देणग्याच्या जाहिरातीच्या माध्यमातून राज्याचा खर्च भागतो. म्हणजे एक आपण जे कार्य करतो ते उल्लेखनीय कार्य आहे आणि या कार्याची चाचपणी वगैरे करून कदाचित आपली या समर्पित ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार म्हणून निवड झाली असावी, असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो. आणि एक सर, आपली ज्यावेळेस आपल्याला हा जो पुरस्कार मिळालेला आहे, आपण वेगवेगळ्या प्रकारची पदं भूषवलेली आहेत. आपण इंजिनियर होतात. एक नाळ जुळलेली आपण कार्यकर्त्यांची आपली नाळ जुळलेली आहे. विशेषतः ग्रामीण भागातले कार्यकर्ते आपल्याला जुळलेले आहेत. एक चांगल्या प्रकारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आपण काम करत आहात, जोमाने काम करत आहात आणि ज्या ठिकाणी अंधश्रद्धा वगैरे आहेत, त्या ठिकाणी तुम्ही हाणून पाडलेले आहेत. त्याच्यावरती अटॅक केलेला आहे. तर आता फ्युचरमध्ये आपलं व्हिजन काय राहणार आहे? बोराडेजी, काय सांगाल?
फ्युचरमध्ये व्हिजन असं असणार आहे, की समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत, तर प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. जो आपल्या घटनेमध्ये आहे, की प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि डोळस राहिलं पाहिजे. प्रत्येक जी घटना घडते, त्या घटनेमागे कारण असतं. ते कारण जाणून घेतलं पाहिजे. ते कारण आज नाही समजलं, तर उद्या समजेल. तर ते वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आपल्यामध्ये नसला पाहिजे आणि डोळसपणे ह्या समाजामध्ये वापरताना आपले डोळे उघडे ठेवले पाहिजे. आपण प्रश्न विचारले पाहिजे. अंधानुकरण करू नये. एवढंच आपण म्हणजे समाजाकडून अपेक्षा आहे. एवढंच माझं समाजाला सांगणं आहे. आपण एक व्हिजन या ठिकाणी प्रकट केलेलं आहे. आपण किती वर्ष झालेत आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करत आहात? मी साधारण 2007 पासून या समिती कडे जोडलेलो आहे आणि 19 वर्ष झालेली आहे मला या संघटनेमध्ये आणि अतिशय आनंद वाटतो हे संघटनेमध्ये काम करताना. अ, असा एखादा प्रसंग सांगता येईल का आपल्याला, की जेणेकरून आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून एखाद्या ज्या ठिकाणी अंधश्रद्धा होती, ती आपण हाणून पाडलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा इफेक्ट झालेला आहे. मी याच्यामध्ये नमूद करेन, की एक घटना मी कर्जतला असताना लोभेवाडी नावाचं गाव होतं आणि त्या गावाच्या तिठ्यावर पूजाचं साहित्य मांडून ठेवलेलं होतं आणि जनता भयभीत झालेली होती. मला जसं समजलं, मला जर फोन आला, की अमक्या-अमक्या गावामध्ये अशी-अशी घटना लोभेवाडीमध्ये घडलेली आहे. तर मी त्वरित कार्यकर्त्यांना गोळा केलं आणि त्या गावामध्ये जाऊन त्या म्हणजे त्या तिथल्या कार्यकर्त्यांनी सगळ्या गावाला गोळा करून ठेवलं होतं. त्यांच्या समोर जाऊन मी त्यांना समजून सांगितलं, की अशा करणी भानामती नाही. तुमचं काही होणार नाही. तुम्ही घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आणि मग ते जे साहित्य आहे, ते आम्ही पिशवीत भरलं त्यांच्यासमोर. त्यांनी सुद्धा हात लावला त्याच्यामध्ये. म्हणजे तिथले कार्यकर्ते, तिथली जनता त्यांनी सुद्धा म्हणजे त्यांचं भय दूर झालं आणि मग त्यांना आम्ही सांगितलं, की उद्या मी तुमच्या गावामध्ये कार्यक्रम घेतो आणि दुसऱ्या दिवशी चमत्काराचं सादरीकरण आम्ही तिथं केलं आणि मग त्या गावाचा भय दूर झाला आणि मग ते कार्यकर्ते आमच्यासोबत जोडले. एक आतापर्यंत आजतागायत आपण एक चांगल्या प्रकारे अंधश्रद्धेवरती कडाडून विरोध केलेला आहे. हाणून पडलेले आहेत. ज्या ठिकाणी काही प्रसंग वगैरे घडलेले आहेत, त्या ठिकाणी आपण जाऊन त्या त्या घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ती घटना घालून पाडलेली आहे. असं एक महत्त्वाचं की डॉक्टर बी. आर. आंबेडकर सेज द इम्पोर्टंट स्टेटमेंट टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल. संघर्ष शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा मूलमंत्र मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे अंधश्रद्धा आहे त्याच्यावर कडाडून विरोध होता. हे देव-दैवत याच्यावरती कडाडून विरोध होता. पण एक महत्त्वाचं की आपण एक जोमाने काम करत आहात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जोमाने काम करत आहात. आपण कार्यकर्त्याशी आपली नाळ जोडलेली आहे. तर या माध्यमातून सोसायटी समाजात संदेश काय देऊ इच्छिता आपण? समाजामध्ये संदेश हाच आपल्याला द्यायचा आहे, की कुठलंही एखादी घटना घडत असेल, तर त्या घटनेमागे कारण असतं. ते कारण शोधा आणि डोळस वागा. अ, कोणी म्हणतंय म्हणून त्याचं अनुकरण करू नका. विचार करा, डोळे सतत उघडे ठेवा आणि प्रश्न विचारा. ह्या समाजाला प्रश्न विचारा. त्याच्यामधनं आपल्या समस्या सुटतील. एवढंच मला सांगायचं. बोराळेजी आपण एक गरीब परिस्थितीतून ताऊस लावून निघणारं असं आपलं व्यक्तिमत्व आहे. आपण गरिबी डोळ्याने बघितलेली आहे आणि अंतर्मनातील सुप्त गुणांना आपण वाव दिलेला आहे. आपल्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं एक ज्वाला जी एक संघटनेच्या माध्यमातून आपण पूर्ण काम करत आहात. पूर्ण महाराष्ट्रभर आपण फिरतात. अ, अंधश्रद्धेवरती प्रहार करतात. एखाद्या ठिकाणी कुठेतरी काही घटना घडली तर त्या ठिकाणी अटॅक करतात आणि हाणून पाडतात. तर इथपर्यंत आता आपण जी मजल मारलेली आहे, इथपर्यंत यशाचं गौरीशंकर आपण जे गाठलेलं आहे, याचं श्रेय आपण कोणाला देणार? ह्याचं सर्वस्वी श्रेय जे आहे ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मी देईल आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर
ज्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत, त्यांच्या आम्ही हे सगळं श्रेय त्यांनाच देऊ. हे होते प्रल्हाद रामधन बोऱ्हाडे. एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांना समर्पित ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आणि एक राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. एक भारदस्त असं व्यक्तिमत्व आणि स्वतःला झोकून देणारं असं व्यक्तिमत्व, ज्या ठिकाणी काही अंधश्रद्धा वगैरे असेल, ज्या ठिकाणी एखादा काही असा प्रसंग ओढावलेला असेल, त्या ठिकाणी ते अटॅक करून त्याचा बिमोड करतात, त्याचा पदरमोड करतात आणि त्याच्या जीवनातील ते काही अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत. ते सुरुवातीपासून कशी तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी आमच्या बोराडे सरांनी मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.